ते झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची आज खासगी समितीसमोर चौकशी होणार होती. मात्र या चौकशीला दिग्विजय पाटील गैरहजर राहिले आणि त्यांच्या वतीनं त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी त्यांची बाजू मांडली. स्टॅम्प ड्युटीबाबतची कागदपत्र सादर केल्याची माहिती यावेळी त्यांच्या वकिलांनी दिली आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर बाजू मांडू असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान 5 डिसेंबरला त्यांना पुन्हा समितीसमोर हजर व्हावं लागणार आहे. तर दिग्विजय पाटील यांच्या वकिलांबरोबर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी. दिग्विजय पाटील यांचे वकील जे आहेत प्रशांत पाटील आज यांनी खासगी समितीसमोर जाऊन दिग्विजय पाटलांची बाजू मांडलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय चर्चा झाली, काय कमिटीमध्ये जी काय चर्चा झाली ती आम्ही आत्ता आम्हाला बाहेर पब्लिक डोमेनमध्ये बोलता येत नाही. ज्या दिवशी ऑनरेबल कमिटीचा त्याच्यावरती पूर्ण रिपोर्ट येईल तेव्हा मी आपल्याशी सविस्तर बोलेन. नाही, परंतु तुम्ही अमिडियाची बाजू मांडता आहात. मग पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील त्यांच्याशी काय बोलणं झालं तुमचं? कुठल्याही वकिलाचं आणि त्यांच्या पक्षकाराचं बोलणं आम्ही असं पब्लिक डोमेनमध्ये कोट करू शकत नाही. याला प्रिव्हिलेज कम्युनिकेशन म्हणतात. म्हणून आता आपण कमिटीच्या रिपोर्टची वाट पाहू. ज्या दिवशी रिपोर्ट येईल त्या दिवशी मी सविस्तर तुमच्याशी नक्की बोलेन. तुम्ही काय आज कागदपत्र सादर केले कमिटीला? जे काही सबमिशन्स असतात ते करावे लागतात ना, ते आम्ही सबमिशन्स केलेले आहेत. पुन्हा काय तुम्हाला बोलवलंय कमिटीनं? अद्याप नाही. जेव्हा बोलवतील तेव्हा मी कळवीन तसं. नाही, परंतु दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्याकडे फक्त 1% शेअर आहेत. तेच पार्थ पवारांकडे जो गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्याकडे 99% शेअर्स आहेत. कसं बघताय तुम्ही कायद्याचे अभ्यासक म्हणून? आम्ही हे कुठल्याही दृष्टिकोनावरती आत्ता नाही चर्चा करू शकत. आम्ही पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी बोलू शकत नाही. ज्या दिवशी आम्ही सबमिशन्स कमिटीचा रिपोर्ट येईल त्यावेळी ह्या विषयावरती तुमचा हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती पण आम्ही त्याच्यावरती तुम्हाला सांगू. शीतल तेजवानींचे वकील किंवा त्यांच्याशी काय बोलणं झालंय तुमचं? नाही, कधी नाही. या तुम्ही असंही बोललं जातं की सकाळी आल्यानंतर तुम्ही अजितदादांच्या दालनामध्ये गेला होता. आज सकाळी आल्यानंतर इथं खासगी समितीला भेटण्यापूर्वी तुम्ही अजितदादांच्या दालनात गेला होता अशी चर्चा आहे. कॅमेरा नाही तो. मी आपल्याला परत एकच गोष्ट सांगतोय. मी समितीसमोर अमेडियाचं सबमिशन्स केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणार नाही. तुम्ही ह्याच्या पलीकडे आता प्लीज मला काही विचारू नका. ठीक आहे? आम्ही या ठिकाणी आज फक्त जे आहे ते बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या वेळेला आम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेला आम्ही आमची येऊन बाजू मांडू आणि तशा पद्धतीची कागदपत्र जी आहेत ती सादर करू. आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आणखी जास्ती काही माहिती देऊ शकत नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहेत दिग्विजय पाटील यांचे वकील जे आहेत ते प्रशांत पाटील मांडताना दिसत आहेत. गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.